ओबीसी समाजाकडून मराठा आरक्षणासंदर्भात निघालेल्या जीआरची होळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून शासन निर्णयासंदर्भात तीव्र निदर्शने। मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून काल जीआर जारी करण्यात आला होता। त्यामुळे आता ओबीसी समाजातून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला जात आहे। हा शासन निर्णय असंविधानिक आणि बेकायदेशीर असून या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे 400हून अधिक जातीच्या हक्कांवर गदा येणार असल्याने सकल ओबीसी समाज बांधवांकडून या शासन निर्णयाचा तीव्र विरोध करून राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाच्या प्रती होळी केल्या आहेत आणि शासन निर्णय रद्द केला नाही तर आम्ही सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करू, अशी प्रतिक्रिया यावेळी ओबीसी समाज बांधवांनी दिली आहे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं सर्व ओबीसी बांधवांनी हिंगोली कलेक्टर ऑफिस समोर जे काल महाराष्ट्र शासनानं 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेट जे लागू करण्याचं जीआर काढला त्याची आम्ही या ठिकाणी सर्वांनी होळी केलेली आहे आणि या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आम्ही विनंती करतो की आपण नेहमी सांगता की ओबीसी आमचा आत्मा आहे आणि या महाराष्ट्रातल्या 65% ओबीसीचा घात करण्याचं काम आपण जे काल केलेलं आहे 2 सप्टेंबर रोजी ते आपण वापस घ्यावा। जे काही ओबीसीच्या वर अन्याय करणारा जो हैदराबाद गॅझेट लागू केलेला आहे म्हणजे एक प्रकारे ते सगळे सोयऱ्यांचंच या ठिकाणी जीआर लागू केलेला आहे। या सगळ्या सोयऱ्यांना 8 लाख लोकांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आक्षेप घेतलेले होते। आपण त्याचा विचार न करता त्याला पायदोळी सोडून जे हैदराबाद गॅझेट लागू केलेलं आहे याच्या माध्यमातून आमच्या ओबीसीच्या आरक्षण संपवण्याचं काम केलेलं आहे। हे जात बदलण्याचं एक नवीन षडयंत्र महाराष्ट्रामधून चालू झालेलं आहे। मी उद्या जर एखाद्या आदिवासी मित्राला धरलं आणि म्हणलं की मी सुद्धा धनगर हे आदिवासी आहे आणि तू ऍफिडेव्हिट दे, असं कोणी कोणाची एकमेकाची जात बदलल? हा जो काही आरक्षणाचा कायदा आहे या ठिकाणी जे काही 340, 341 आणि 42 कलम आहे आणि या ठिकाणी जे काही अमेंडमेंट इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या माध्यमातून जे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे कोणताही समाज जर मागास असेल तर ट्रिपल टेस्टला या ठिकाणी तुम्हाला पुढे जावं लागते आणि मराठा समाजाचं आरक्षण हे 21 मे 2021 साली सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे। म्हणून शासनाने आमच्यावर हे हैदराबाद गॅझेट जे लागू केलं आहे ते रद्द करावं, अन्यथा हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही मोर्चे काढून निदर्शने करू, जेलभर आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्ही शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करणार।